जय शिवराय मित्रांनो, आज आपण पोलीस भरतीवरील अत्यंत महत्त्वाचे असे संभाव्य प्रश्न घेणार आहोत, जे की मुंबई पोलीसला विचारले जाऊ शकतात. मित्रांनो, टोटल 30 प्रश्न आहेत. तुमच्यासाठी टार्गेट असेल 25+. त्याआधी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा. चला तर आजचा पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्र पंचायत राज व्यवस्था कधी सुरू झाली? महाराष्ट्रामध्ये पंचायत राज व्यवस्था कधी सुरू झाली आहे? तर 1 मे 1962ला. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर होईल. दुसरा प्रश्न आहे, पंचायत राज स्वीकारणारे देशातील पहिले राज्य कोणते? ऑप्शन आहेत पंजाब, राजस्थान, गुजरात, हरियाणा. पंचायत राज स्वीकारणारे देशातील पहिले राज्य आहे राजस्थान. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर होईल. तिसरा प्रश्न, पेसा कायदा कशाशी संबंधित आहे? मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे, मुंबई पोलीसला विचारले जाऊ शकतील. पेसा कायदा कशाशी संबंधित आहे? तर पंचायत राजशी. पेसा कायदा हा पंचायत राजशी संबंधित आहे. ऑप्शन 1 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न, पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? ऑप्शन आहेत विलासराव देशमुख, विलासराव साळुंखे, सुधाकर नाईक, अण्णा हजारे. पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक आहेत विलासराव साळुंखे. पुढील प्रश्न, तैनाती फौजीची पद्धत कोणी सुरू केली? मोस्ट आयएमपी प्रश्न, तैनाती फौजीची पद्धत कोणी सुरू केली आहे? तर लॉर्ड वेलस्की. लॉर्ड वेलस्कीने तैनाती फौजीची पद्धत सुरू केली आहे. ऑप्शन 3 आपलं बरोबर उत्तर होईल. नंदुरबार येथे कोणता विद्यार्थी स्वातंत्र्य आंदोलनात गोळीबारात हुतात्मा झाला? खूप वेळा प्रश्न रिपीट झाला आहे हा. नंदुरबार येथे कोणता विद्यार्थी स्वातंत्र्य आंदोलनात गोळीबारात हुतात्मा झाला आहे? तर शिरीष कुमार. शिरीष कुमार हा हुतात्मा झाला होता. ऑप्शन 3 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न, महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्थापन केलेल्या संस्था कोणती? महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्थापन केलेली संस्था कोणती? भारत सेवक समाज, प्रार्थना समाज, आर्य समाज, सत्यशोधक समाज. तर मित्रांनो, महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्थापन केलेली संस्था आहे सत्यशोधक समाज. ऑप्शन 4 आपलं बरोबर उत्तर होईल. मुंबई येथे देवदासी प्रथेविरुद्ध कोणी परिषद भरवली? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न. मुंबई येथे देवदासी प्रथेविरुद्ध कोणी परिषद भरवली? तर वीरा शिंदे यांनी. लक्षात ठेवा, वीरा शिंदे यांनी मुंबई येथे देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली होती. ऑप्शन 3 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी कोणत्या क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली होती? ऑप्शन आहेत अनुशीलन समिती, अभिनव भारत, भारत सभा,
स्वदेश समिती. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी कोणत्या क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली होती? तर अभिनव भारत. लक्षात ठेवा मित्रांनो, अभिनव भारत या संघटनेची स्थापना स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केली होती. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर होईल. महात्मा गांधींनी मिठाच्या सत्याग्रहाला कुठून प्रारंभ केला? महात्मा गांधींनी मिठाच्या सत्याग्रहाला कुठून प्रारंभ केला? तर साबरमती येथून. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर होईल. चला नेक्स्ट प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते? ऑप्शन आहेत वेमनाड, पुलिकत, चिल्का, लोणार. भारतातील सर्वात मोठ्या खाऱ्या पाण्याचे सरोवर चिल्का सरोवर आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, चिल्का सरोवर भारतातील सर्वात मोठ्या खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे आणि हे चिल्का ओडिसा राज्यामध्ये आहे. ओडिसा. प्रश्न विचारला जाऊ शकतो, चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे? तर ओडिसामध्ये. पुढील प्रश्न, भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता आहे? सुंदरबन, मधुबन, रानचे मैदान, कारवार. ऑप्शन तुमच्या समोर आहेत, कमेंट करून उत्तर सांगत चला. भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे सुंदरबन. सुंदरबन हा भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे आणि हा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगालमध्ये आहे. पश्चिम बंगाल. विचारला जाऊ शकतो, सुंदरबन हे त्रिभुज प्रदेश कोणत्या राज्यामध्ये आहे? तर पश्चिम बंगालमध्ये. चला पुढचा प्रश्न आहे, दोन नद्यांमधील प्रदेशाला काय म्हणतात? ऑप्शन आहेत द्विज, द्विकल्प, दुआब, तिट्टा. दोन नद्यांमधील प्रदेशाला म्हणतात दुआब. ऑप्शन 3 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न, भारतीय जागतिक वारसा स्थळांमध्ये पश्चिम घाटाचा समावेश कोणत्या वर्षी झाला? ऑप्शन आहेत 2009, 2014, 2012, 2015. भारतीय जागतिक वारसा स्थळांमध्ये पश्चिम घाटाचा समावेश कोणत्या वर्षी झाला? तर 2012ला. 2012ला पश्चिम घाटाचा समावेश झाला आहे वारसा स्थळांमध्ये. ऑप्शन 3 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न, कुलाबा कोणत्या जिल्ह्याचे जुने नाव आहे? कुलाबा कोणत्या जिल्ह्याचे जुने नाव आहे? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न. ऑप्शन आहेत ठाणे, रायगड, बृहन्मुंबई, मुंबई उपनगर. कुलाबा कोणत्या जिल्ह्याचे जुने नाव आहे? तर रायगडचे. लक्षात ठेवा, रायगडचे जुने नाव आहे कुलाबा. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर होईल. महाराष्ट्रातील उंचीनुसार तिसऱ्या स्थानी असणारे शिखर कोणते? महाराष्ट्रातील उंचीनुसार तिसऱ्या स्थानी असणारे शिखर कोणते? ऑप्शन आहेत घनचक्कर, गावलदेव, कळसुबाई, सालेर. तर घनचक्कर हे महाराष्ट्रातील तिसऱ्या
स्थानी असणारे उंचीनुसार शिखर आहे. ऑप्शन 1 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न, सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो? सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो? ऑप्शन आहेत अतिपर्जन्याचा प्रदेश, ओल्या दुष्काळाचा प्रदेश, पर्जन्यछायेचा प्रदेश, तराईचा प्रदेश. सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो? तर पर्जन्यछायेचा प्रदेश. ऑप्शन 3 आपलं बरोबर उत्तर होईल. महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. मित्रांनो, सर्व प्रश्न हे अतिसंभाव्य प्रश्न आहेत. मुंबई पोलीसला खास करून हे प्रश्न विचारला जाऊ शकतात, त्यामुळे नोट करून घ्या. महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली आहे? तर ज्वालामुखी उद्रेक. लक्षात ठेवा मित्रांनो, महाराष्ट्र पठाराची निर्मिती ही ज्वालामुखी उद्रेकामुळे झाली आहे. ऑप्शन 4 आपलं बरोबर उत्तर होईल. कराड चिपळूण या मार्गावर कोणता घाट आहे? कराड व चिपळूण या मार्गावर कोणता घाट आहे? ऑप्शन आहेत कुंभार्ली घाट, फोंडा घाट, वरंधा घाट, आंबोली घाट. कराड चिपळूण या मार्गावर कोणता घाट आहे? तर कुंभार्ली घाट. कुंभार्ली घाट. ऑप्शन 1 आपलं बरोबर उत्तर होईल. महाराष्ट्राचे टेबल लँड कशाला म्हणतात? महाराष्ट्राचे टेबल लँड कशाला म्हणतात? ऑप्शन आहेत म्हैसमाळ, पाचगणी, तोरणमाळ, अस्तंबा. महाराष्ट्राचे टेबल लँड म्हणतात पाचगणीला. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर होईल. भंडारदरा व रंधा हे धबधबे कोणत्या जिल्ह्यात आहेत? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो. भंडारदरा व रंधा हे धबधबे कोणत्या जिल्ह्यात आहेत? ऑप्शन आहेत नाशिक, संभाजीनगर, भंडारा, अहिल्यानगर. तर मित्रांनो, अहिल्यानगरमध्ये भंडारदरा व रंधा हे धबधबे आहेत. ऑप्शन 4 आपलं बरोबर उत्तर होईल. वर्धा आणि वैनगंगा नद्यांच्या संगमातून तयार होणारी नदी कोणती? ऑप्शन आहेत भीमा, प्राणहिता, कृष्णा, तापी. वर्धा आणि वैनगंगा नद्यांच्या संगमातून तयार होणारी नदी कोणती? तर प्राणहिता. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या धरणाच्या जलाशयाला यशवंत सागर असे नाव देण्यात आले आहे? महाराष्ट्रातील कोणत्या धरणाच्या जलाशयाला यशवंत सागर असे नाव देण्यात आले आहे? तर उज्जनी. ऑप्शन 4
आपलं बरोबर उत्तर होईल. चला नेक्स्ट. तोतलाडोह धरण हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तोतलाडोह धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन आहेत नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली. तोतलाडोह धरण हे नागपूर जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो. तोतलाडोह धरण नागपूर जिल्ह्यामध्ये आहे आणि तोतलाडोह तोतलाडोह धरण हे पेंच नदीवर आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, पेंच नदीवर. प्रश्न विचारला जाऊ शकतो, तोतला तोतलाडोह धरण कोणत्या नदीवर आहे? तर पेंच नदी. नेक्स्ट. अंजीर पिकाचे उत्पादन सर्वाधिक कोठे घेतले जाते? अंजीर पिकाचे उत्पादन सर्वाधिक कोठे घेतले जाते? ऑप्शन आहेत कोल्हापूर, कणकवली, राजेवाडी, वसई. तर मित्रांनो, राजेवाडी येथे अंजीर पिकाचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. ऑप्शन 3 आपलं बरोबर उत्तर होईल. खालीलपैकी रेल्वे डिव्हिजन कोणत्या ठिकाणी आहे? खालीलपैकी रेल्वे डिव्हिजन कोणत्या ठिकाणी आहे? तर भुसावळ येथे. भुसावळ येथे रेल्वे डिव्हिजन आहे. ऑप्शन 3 आपलं बरोबर उत्तर होईल. भारतातील ज्योतिर्लिंगपैकी महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहेत? चला महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो. भारतातील ज्योतिर्लिंगपैकी महाराष्ट्रामध्ये किती ज्योतिर्लिंग आहेत? तर 5. महाराष्ट्रामध्ये 5 ज्योतिर्लिंग आहेत. ऑप्शन 4 आपलं बरोबर उत्तर होईल. महाराष्ट्रातील एकमेव केंद्रीय विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे? महाराष्ट्रातील एकमेव केंद्रीय विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन आहेत वर्धा, मुंबई, कोल्हापूर, पुणे. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील एकमेव केंद्रीय विद्यापीठ आहे वर्धा येथे. ऑप्शन 1 आपलं बरोबर उत्तर होईल. राष्ट्रीय विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये कोठे आहे? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न. राष्ट्रीय विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये कोठे आहे? ऑप्शन आहेत मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नागपूर यांपैकी सर्व. तर मित्रांनो, राष्ट्रीय विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये मुंबई, संभाजीनगर आणि नागपूर या तिन्ही ठिकाणी आहेत. तर याचं बरोबर उत्तर होईल यापैकी सर्व. म्हणजे हे सर्व ऑप्शन आपलं बरोबर आहेत. डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठ कोणत्या वर्षी स्थापन झाले? अकोला येथे पंजाबराव कृषी विद्यापीठ आहे मित्रांनो. ते कोणत्या वर्षी स्थापन झाले आहे? लक्षात ठेवा, पंजाबराव कृषी विद्यापीठ हे अकोलामध्ये आहे. अकोला. त्याची स्थापना झाली आहे 1969ला. 1969ला. मित्रांनो, आपले टोटल महत्त्वाचे 30 प्रश्न कंप्लीट झाले आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि एक लाईक नक्की करा. तसेच मित्रांनो, तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनेलला पहिल्यांदा भेट देत असाल तर नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.